फाशी जीवला न्याय आरोपीला फाशी जीवला न्याय आरोपीला फाशी आरोपीचा एन्काउंटर कुटुंबातील हे आहेत, कुटुंबातील व्यक्ती आहेत. आपण त्यांच्यावर बोललो की त्यांना अतिशय घाणेरडा आणि क्रूर आहे. तर असे आरोपी पुन्हा पुन्हा अशा प्रक्रिया करू नये आणि कुठल्याही आईबापाच्या पदरी असा गुन्हा परत किंवा असं वाईट प्रसंग येऊ नये म्हणून शासनाने या आरोपीला मृत्यू हा दंड द्यावा, बस एवढीच मागणी आहे. पुणे तिथे गुन्हेच गुन्हे अशी अवस्था सध्या पुण्याची झाली आहे. पुणे शहरातील गुन्हेगारी सध्या पीकवर आहे आणि त्यातच आता ग्रामीण भाग देखील मागे राहिलेला नाहीये. पुण्यातल्या नसरापूरचं प्रकरण अजूनही कुणी विसरलेलं नाहीये. चिमुकलीवर अत्याचार आणि मग हत्या. त्यानंतर हा खटला फास्ट ट्रॅक चालवला, आरोपीला फाशी झाली, तरी या वासनाधांना वचक बसलेला नाहीये. कारण पुण्यातून आणखी एक अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात अवघ्या 10 वर्षांच्या मुलीसोबत जे घडलंय त्या उसाच्या शेतातला थरारक प्रकार, ज्याची कल्पनाही कुणी करू शकत नाही. यानंतर पुन्हा रस्त्यावर संताप आणि आक्रोश पाहायला मिळतोय. काय आहे हे पुण्यातलं धक्कादायक प्रकरण, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे 4थीत शिकणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आपण थेट घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी सचिन यांनी घेतलेला हा आढावा आधी पाहूयात. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी येथे काल एका 9 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या देखील करण्यात आली आहे. आपण आता ज्या ऊसाच्या शेतामध्ये त्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला त्याच ठिकाणावर आपण पाहू शकता, माझ्या पाठीमागे हाच तो स्पॉट आहे आणि याच ठिकाणी चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि याच ठिकाणी तिची ती हत्या करण्यात आली. याच ठिकाणी तिचा मृत्यूदंड देखील टाकून आला. सायकल शिकवण्याच्या बहाण्याने किंवा पेरू खायला देण्याच्या बहाण्याने त्या तरुण छोट्या चिमुरडीला तो नराधम आरोपी या शेतामध्ये घेऊन आला आणि या ठिकाणी त्याच्यावरती अत्याचार केले. आणि नंतर ज्यावेळेस या अल्पवयीन मुलीची हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली, त्यानंतर त्या मुलीला शोधण्यासाठी आरोपींनी स्वतः देखील प्रयत्न केले. ज्यावेळेस CCTV मध्ये आरोपी दिसून आला, तिथून पुढे पोलिसांनी चक्र फिरवली आणि पोलिसी खाक दाखवल्यानंतर आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आणि ह्याच ठिकाणी येऊन त्या अल्पवयीन चिमुरडीचा मृतदेह पोलिसांना दाखवून दिला. त्यावेळी पोलिसांसह उपस्थित नागरिक अक्षरशः घिवरून गेले आणि धक्कादायक घटना समोर आली. प्रकरणात 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित तरुणानं चिमुकलीला सायकलवरून ऊसाच्या शेतात परिसरात नेलं. त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप आहे. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तपासादरम्यान ही धक्कादायक घटना समोर आली. भावना म्हणजे ही घटना फार दुर्दैवी घटना आहे. आज आमची जी मुलगी गेली, त्या मुलीवर जो अत्याचार झाला, ज्याने जो अत्याचार केला त्या आरोपीला कठोर अशी शिक्षा व्हावी हीच आमची एक विनंती न्यायदेवतेकडे बाकी आहे. आणि एकदम निर्गुणपणे त्यांनी ज्याचे अत्याचार केलेले आहेत त्यांना शिक्षा त्या पद्धतीची झाली पाहिजे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून हत्या करण्याच्या घटनेमध्ये देखील वाढ होत आहे. त्याबाबत काय मागणी करायला शासनाकडे ग्रामस्थांना तुमच्या गावात दुर्दैवी घटना घडली? नाही, आता ही ज्याची प्रवृत्ती असते, ज्याचे विचार असतात, पण त्यातून एवढे काय कायदे बसून जे आपल्याला जे काही त्याच्यावरती पर्याय करता येतील आणि प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलामुलांची काळजी घ्यावी हीच एक विनंती आहे. बाकी काय. विशेष म्हणजे काल जो आरोपी होता, तो आरोपी मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांना किंवा ग्रामस्थांना सहकार्य देखील करत होता. त्याबाबत तो आम्हाला सगळ्यांना दुजोरा म्हणजे फसवून हे करीत होता, आम्हाला डिस्टर्ब करत होता. थोडक्यात म्हटलं तरी हरकत नाही, पण डिपार्टमेंटचं जे नजर आहे ती त्यांची आणलं पाहिजे त्याला. त्या डिपार्टमेंटच्या नजरेतून तो सुटला नाही शेवटपर्यंत. डिपार्टमेंटने ज्याला पहिल्यांदा आले क्षणी ज्याला ते कैद केलं, बरोबर त्यांनी 8 वाजता त्याला उचललं आणि तिथून पुढे खरा शोध लागायला सुरुवात झाली. आणि डिपार्टमेंटचे चांगले आभार मानतो आम्ही, तर त्यांनी 1 तास ते 1.5 तासामध्ये आरोपीला अटक केली.
या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करून नसरापूर येथील प्रकरणाच्या धर्तीवर आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपीला कोणतीही दया दाखवू नये अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। आमच्या गावात अशी निर्दयी घटना घडली आहे। अमानुषपणे अत्याचार करत हत्या करण्यात आलेली एक प्रकारे काळीमा फासणारी घटना आहे। काय सांगता? खरं तर अतिशय वेदनादायक आणि संतापजनक घटना। या घटनेबद्दल काय बोलावं, याचा फक्त निषेध हाच शब्द योग्य आहे। अशी घटना काळीमा फासणं म्हणजे हा नराधम विकृत प्रवृत्तीचा आहे। तो अनेक खूप दिवसापासून मी काल माहिती घेतली तर महिलांचे कपडे नेणं, छोट्या मोठ्या गोष्टींवरती त्यांना हे करणं, ह्या जर विकृती जर लवकरात लवकर जर तेव्हाच समोर आल्या असत्या तर हा जी घटना थोडीशी टाळता आली असती। त्यामुळे माझी खरं तर सगळ्यांना विनंती असेल, जर अशा काही घटना जर होत असतील तर आपण तातडीनं समोर आलं पाहिजे, जेणेकरून ह्या सगळ्या घटना आपण टाळू शकतो आणि परत अशी घटना होऊ नये यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील आहोत। आम्ही सर्व आमच्या समाज बांधवांसोबत नेहमी आहोत। खरं तर अशी वेदनादायी घटना आहे। आमचा संपूर्ण पिंपळवंडी परिसर असेल, संपूर्ण तालुका असेल, आमचे संपूर्ण समाज बांधव आहेत खरं तर या घटनेमुळे अतिशय शोकामध्ये बुडालेले आहेत। आणि खरं तर आज आमच्या गावामध्ये गेली 10 वर्षापासून जे आउटपोस्ट आहे ते बंद आहे, सुस्थितीत नाही आहे। परंतु आम्ही प्रशासनाला देखील अनेक वेळा त्या संदर्भात कारवाई करावी किंवा आम्हाला एक सुस्थितीमध्ये निर्माण करावी अशी अनेक वेळा मागणी केली आहे। कालच आमदार साहेबांशी आमचं बोलणं झालं। दादांनी त्यासाठी 1 कोटीचा फंडिंग त्या आउटपोस्टवर टाकलेला आणि जास्तीत जास्त पोलीस प्रशासन त्यासाठी दादाने नियुक्त केलेले आहे आणि जास्तीचे कर्मचारी असतील त्यासाठी नियुक्तीचे आदेश देखील देण्यात आलेले। मी आमदार साहेबांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते आणि आमच्या ह्या चिवला प्रशासनाने लवकरात लवकर 1 महिन्याच्या आत न्याय मिळवून द्यावा आणि कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मी प्रशासनाला विनंती करते। अतिशय घाणेरडा आणि क्रूर आहे। तर असे आरोपी पुन्हा पुन्हा अशा प्रक्रिया करू नये आणि कुठल्याही आईबापाच्या पदरी असा गुन्हा परत किंवा असं वाईट प्रसंग येऊ नये म्हणून शासनाने या आरोपीला मृत्यू हा दंड द्यावा, बस एवढीच मागणी आहे। पहिली घटना जी आहे ती दुर्दैवी आहे। याच्यामध्ये पोलीस प्रशासन अत्यंत कठोर भूमिका आहे पोलीस प्रशासनाची आणि येत्या 15 दिवसामध्ये याच्यावर दोषारोपपत्र पाठवून नसरापूरच्या धर्तीवर लवकरात लवकर कसा निकाल लागेल याच्यासाठी पूर्ण पुणे ग्रामीण पोलीस प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। दरम्यान आंदोलनानंतर प्रांत कार्यालयाचे अधिकारी सचिन मुंडे यांना ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय। या निवेदनातून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे। 15 दिवसांच्या आत या प्रकरणात ठोस निर्णय झाला नाही आणि चिमुकलीला न्याय मिळाला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलाय। आज संध्याकाळी दुपारच्या नंतर एक 25 वर्षाच्या तरुणाने एक 9.5 वर्षाची जी मुलगी आहे त्याच्या शेजारी घरात जे राहत होती ते घरी दुसऱ्या मुलाबरोबर खेळत असताना TV बघत असताना ते त्यांना घरातून ओळख असून बाहेर घेऊन गेला आणि गावी बाहेर हे जे शेत आहे ते शेतात पुढे जाऊन त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे आणि त्याची हत्या केली आहे। ह्याचा जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे। सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि त्या जागेचा पंचनामा पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी जी आहे त्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे। थँक्यू। जुन्नर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा मृत्यू झाल्याची घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे। या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपी हा पीडित मुलीच्या परिचयातील असल्याची माहिती आहे। त्यानं मुलीची दिशाभूल करून तिच्यावर अत्याचार केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलंय। या प्रकरणात उपलब्ध सर्व पुरावे, साक्षी आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे तपास पूर्ण करून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळण्यासाठी पोलिसांनी प्रभावीपणे पाठपुरावा करावा अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी केली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यातल्या एका गावामध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार आणि तिचं मृत्यू झालेला आहे। या घटनाच्या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल आणि इतरांच्याकडून मी माहिती घेतली।
त्यामध्ये आरोपीला अटक झालेली आहे आणि हा परिचित होता आरोपी, परंतु दुर्दैवाने त्या मुलीला घेऊन तिची दिशाभूल करून त्यांनी नंतर तिला अत्याचाराचा बळी केलेला आहे. नसरापूरची घटना झाली, त्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच पुणे शहराचे आणखीन ग्रामीणचे पोलीस अधिकारी यांनी खूप पाठपुरावा केला. मी स्वतः त्या कुटुंबाला बराचसा धीर दिला आणि कोर्टामध्ये सुद्धा साक्ष समोर व्यवस्थित होऊन त्यामध्ये फाशीची शिक्षा झाली. आता एकदा सत्र न्यायालयात शिक्षा झाल्यावर पुढे त्याला काही काळ जात असतो. आत्तासुद्धा नागरिकांची हीच अपेक्षा आहे की या घटनेच्यामध्ये फाशीची शिक्षा व्हावी. मी श्री संदीप गिल यांच्याशी बोललेले आहे आणि सगळे साक्षी पुरावे, पोस्टमॉर्टममधले पुरावे समोर आल्यावर निश्चितपणे याच्यात शिक्षा होईल. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांनी तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सुनेत्रा पवारांनी दिले आहेत. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचंही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलंय. लवकरच पिंपळवंडी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात संतापाचं वातावरण असून आता प्रशासन आणि पोलिसांकडून या प्रकरणात पुढे कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.